रुईखेड हे अहमदनगर जिल्ह्यातील एक शांत आणि साधं गाव होतं. गावात सुमारे 3,000 लोकसंख्या होती. बहुतेक लोक शेती आणि दूध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते. गावाच्या पूर्व बाजूला मोठा तलाव होता, तर पश्चिमेला टेकड्यांची रांग होती. गावात एक जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि छोटंसं बाजारपेठेचं केंद्र होतं. या गावात सुमित्रा जाधव आपल्या 2 मुलांसोबत राहत होती. 5 वर्षांपूर्वी तिचा नवरा संदीप जाधव याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून संपूर्ण घराची जबाबदारी सुमित्राच्या खांद्यावर आली होती. सुमित्रा अत्यंत मेहनती महिला होती. पहाटे 4 वाजता उठून ती घरातील सर्व कामे करायची. त्यानंतर 2 म्हशींचे दूध काढायचे, मुलांना शाळेसाठी तयार करायचे आणि मग गावापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या औद्योगिक वसाहतीतील पॅकिंग कारखान्यात कामाला जायची. गावातील लोक तिचा आदर करत होते, कारण अनेक संकटं येऊनही तिने कधी हार मानली नव्हती. मात्र तिच्या आयुष्यात एक मोठी अडचण होती. ती म्हणजे तिचा दीर गणेश. गणेश जाधव हा स्वभावाने तापट आणि हट्टी होता. तो अधूनमधून मजुरी करायचा, पण कमावलेले पैसे टिकत नसत. गावातील अनेक लोक त्याच्यापासून 4 हात दूर राहायचे. सुमित्राला त्याचा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. एका संध्याकाळी कामावरून परतताना सुमित्रा गावाच्या बसस्थानकाजवळ उतरली. तेव्हा तिला दिसलं की बाजारपेठेत एक नवीन कृषी सेवा केंद्र सुरू झालं होतं. त्या दुकानासमोर मोठी गर्दी होती. देशमुख ॲग्रो सेंटर असा फलक लावलेला होता. दुकानाचा मालक होता विजय देशमुख. विजय हा शहरातून आलेला तरुण होता. त्याने कृषी विषयात शिक्षण घेतलं होतं आणि गावात व्यवसाय सुरू केला होता. काही दिवसांतच त्याने गावकऱ्यांचा विश्वास जिंकला. तो शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत होता. एके दिवशी सुमित्रा खत घेण्यासाठी विजयच्या दुकानात गेली. ताई, कोणत्या पिकासाठी खत पाहिजे? विजयने विचारलं. सोयाबीनसाठी, सुमित्रा म्हणाली. विजयने तिची अडचण समजून घेतली आणि योग्य सल्ला दिला. त्या दिवसापासून दोघांमध्ये ओळख झाली. काळ पुढे सरकत गेला. दरम्यान गावात काही विचित्र घटना घडू लागल्या. रात्रीच्या वेळी शेतातील मोटारी चोरीला जाऊ लागल्या. काही शेतकऱ्यांच्या विहिरींमधील केबल गायब झाल्या. एका महिन्यात 6 मोठ्या चोरीच्या घटना घडल्या. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलीस आले, चौकशी झाली, पण चोरांचा काहीच मागमूस लागला नाही. ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली. हा बाहेरचा टोळीचा प्रकार आहे, काही लोक म्हणाले. नाही, गावातलाच कोणीतरी माहिती पुरवत आहे, काही जणांचं मत होतं. सुमित्राही ही चर्चा ऐकत होती. तिला वाटत होतं की या चोरीमागे काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे. एका रात्री ती घराच्या अंगणात बसली होती. अचानक तिला दूर रस्त्यावरून एक पांढरी बोलेरो जाताना दिसली. गावात इतक्या रात्री वाहनं फारशी फिरत नसत. तिला संशय आला. दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की शेजारच्या शेतातून पुन्हा एक मोटार चोरीला गेली होती. आता सुमित्राचा संशय अधिकच वाढला. काही दिवसांनी तिला आणखी एक विचित्र गोष्ट दिसली. गणेश रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहत होता. तो कुठे जातो, काय करतो हे कुणालाच माहिती नव्हतं. एकदा तिने त्याला विचारलं, "कुठे जातोस रोज रात्री?" गणेश चिडून म्हणाला, "तुला त्याचं काय करायचं आहे?" त्या उत्तरामुळे सुमित्राच्या मनातील संशय आणखी गडद झाला. एका रविवारी सुमित्रा कारखान्यात सुट्टी असल्यामुळे घरीच होती. दुपारी ती म्हशींना चारा घालण्यासाठी गोठ्याकडे गेली. तेव्हा तिला जुन्या कोठाराजवळ काही आवाज ऐकू आले. ती हळूच तिकडे गेली. कोठाराचं दार अर्धवट उघडं होतं. आत गणेश आणि आणखी 2 अनोळखी माणसं उभी होती. त्यांच्यासमोर मोठमोठ्या केबल्स आणि लोखंडी साहित्याचा ढीग पडला होता. सुमित्राचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिला समजलं की हे सामान चोरीचं असू शकतं. ती अधिक जवळ जाणार इतक्यात तिच्या पायाखाली कोरडी काडी मोडली. आवाज झाला. आत उभ्या असलेल्या एका माणसाने तत्काळ मागे वळून पाहिलं. "कोण आहे तिकडे?" तो ओरडला. सुमित्रा घाबरली. ती तिथून धावत निघाली. मात्र तिने मागे वळून पाहिलं तेव्हा गणेश तिच्याकडे रोखून पाहत होता. त्या नजरेत एक भयंकर इशारा होता. त्या रात्री सुमित्राला झोप लागली नाही. तिने जे पाहिलं होतं ते जर खरं असेल तर गावातील सर्व चोरीमागे गणेशचा हात असू शकत होता, पण पुरावा नव्हता. आणि जर गणेशला समजलं की तिने सर्व पाहिलं आहे तर पुढे काय होईल याची तिला कल्पनाही नव्हती. रुईखेड गावावर त्या दिवसापासून एक अदृश्य सावली पडली होती. सुमित्राने जुन्या कोठारामध्ये जे पाहिलं होतं ते तिच्या मनातून काही केल्या जात नव्हतं. दिवसभर काम करताना, मुलांशी बोलताना, स्वयंपाक करताना सुद्धा तिच्या डोळ्यांसमोर तेच दृश्य येत होतं. गणेश आणि 2 अनोळखी माणसं आणि त्यांच्यासमोर पडलेलं केबल्स व लोखंडी साहित्य. तिला खात्री होती की हे साधं प्रकरण नाही. मात्र ती लगेच कोणाकडे जाऊन काही सांगू शकत नव्हती. कारण जर तिचा अंदाज चुकीचा निघाला तर गावात तिची बदनामी झाली असती आणि जर अंदाज बरोबर निघाला तर गणेश तिचा जीवही घेऊ शकत होता.
त्या रात्री गणेश नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. तो घरात आला आणि थेट पाण्याचा तांब्या उचलून पाणी प्यायला. सुमित्रा त्याच्याकडे पाहत होती. गणेशनेही तिच्याकडे पाहिलं. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मग गणेश अचानक म्हणाला, "काय वहिनी, आज दिवसभर कुठं गेल्या होत्या?" सुमित्राचं हृदय जोरात धडधडलं. ती शांतपणे म्हणाली, "कुठेही नाही." गणेश हलकंसं हसला. "असं का?" सुमित्राला जाणवलं की त्याला काहीतरी संशय आला आहे, पण तिने पुढे काही बोलणं टाळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे कारखान्यात गेली. तिथे तिची मैत्रीण कविता भेटली. कविता आणि सुमित्रा अनेक वर्षांपासून एकत्र काम करत होत्या. कविता खूप समजूतदार स्त्री होती. जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघी एका झाडाखाली बसल्या. सुमित्रा बराच वेळ शांत होती. शेवटी कविता म्हणाली, "काय झालं? काहीतरी काळजी वाटतेय तुला?" सुमित्राने प्रथम टाळण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तिने सर्व घटना कविताला सांगितल्या. कोठार, गणेश, अनोळखी माणसं, चोरीचं साहित्य, सगळं. कविता काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, "सुमित्रा, हे खूप गंभीर आहे. मला माहिती आहे, पण पुरावा नसताना काही उपयोग नाही. मग मी काय करू?" कविता थोडा वेळ शांत राहिली. "पुरावा जमा कर." सुमित्रा तिच्याकडे पाहू लागली. "कसा?" "गणेशवर लक्ष ठेव." ही कल्पना धोकादायक होती, पण सुमित्राकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या दिवसापासून तिने गणेशच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. काही दिवस सर्व काही शांत होतं. मात्र एका रात्री पुन्हा तीच पांढरी बोलेरो गावात आली. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. संपूर्ण गाव झोपलं होतं. सुमित्राला खिडकीतून वाहनाचा आवाज ऐकू आला. तिने अलगद पडदा बाजूला केला. बोलेरो घरासमोरून जात होती. गाडीमध्ये 4-5 माणसं बसलेली दिसत होती. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गणेश त्या गाडीत बसला होता. सुमित्रा स्तब्ध झाली. आता तिचा संशय जवळजवळ खात्रीमध्ये बदलला होता. पुढच्या सकाळी गावात पुन्हा एक चोरी झाल्याची बातमी आली. यावेळी शेजारच्या गावातील ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या वायर चोरीला गेल्या होत्या. संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलीस पुन्हा आले. चौकशी झाली, पण नेहमीप्रमाणे काहीच निष्पन्न झालं नाही. 2 दिवसांनी सुमित्रा बाजारात गेली होती. तिथे तिची भेट विजय देशमुखशी झाली. विजय गावात आल्यापासून अनेक लोकांच्या अडचणी सोडवत होता. तो फक्त व्यापारी नव्हता, तर सुशिक्षित आणि विचारशील तरुण होता. सुमित्राचा चेहरा पाहून तो म्हणाला, "ताई, तब्येत ठीक नाही वाटत." सुमित्रा काही बोलली नाही. मात्र विजयने पुन्हा विचारलं. शेवटी तिने त्याला थोडक्यात सर्व सांगितलं. विजय खूप गंभीर झाला. तो म्हणाला, "जर हे खरं असेल तर खूप मोठं रॅकेट असू शकतं." "मलाही तसंच वाटतं, पण पुरावा हवा." सुमित्रा निराशपणे म्हणाली, "सगळे पुरावा म्हणतात. मिळणार कसा?" विजय थोडा विचार करू लागला. मग म्हणाला, "एक मार्ग आहे." "काय?" "मी मदत करतो." त्या दिवसापासून विजयही या प्रकरणात रस घेऊ लागला. एका आठवड्यानंतर संधी मिळाली. रात्री उशिरा पुन्हा बोलेरो गावात आली. यावेळी विजय आधीपासूनच तयार होता. त्याने आपली मोटारसायकल काढली. गाडी सुरक्षित अंतरावरून पाठलाग करू लागला. बोलेरो गावाबाहेर गेली. मग एका जुन्या वीटभट्टीजवळ थांबली. विजय दूर उभा राहून निरीक्षण करू लागला. गाडीतून काही माणसं उतरली. त्यांनी मोठमोठी पोती खाली उतरवली. अंधार असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं, पण ते काहीतरी मौल्यवान सामान असल्याचं जाणवत होतं. विजयने मोबाईलमध्ये काही फोटो काढले. मात्र अचानक त्याच्या पायाखाली दगड घसरला. आवाज झाला. एका माणसाने तत्काळ टॉर्च फिरवला. "कोण आहे तिकडे?" विजय घाबरला. तो लगेच मोटारसायकलकडे धावला. मागून 2 माणसं त्याच्या मागे धावू लागली. काही क्षण जीवघेणा पाठलाग झाला, पण विजय कसाबसा तिथून निसटला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सर्व माहिती सुमित्राला सांगितली. दोघांनाही आता खात्री झाली होती की चोरीचं मोठं जाळं कार्यरत आहे. मात्र त्यांना अजूनही मुख्य सूत्रधार कोण आहे हे समजलं नव्हतं. गणेश फक्त एक सदस्य होता की मुख्य आरोपी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. याच काळात आणखी एक धक्कादायक घटना घडली. गावातील वृद्ध शेतकरी नितीन पाटील अचानक बेपत्ता झाला. तो शेवटचा गावाबाहेरील रस्त्यावर दिसला होता. 2 दिवस शोधाशोध झाली. तिसऱ्या दिवशी त्याची मोटारसायकल तलावाजवळ सापडली. पण माणूस सापडला नाही. आता गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोक रात्री घराबाहेर पडणं बंद करू लागले. ग्रामपंचायतीने विशेष बैठक बोलावली. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे स्वतः गावात आले. त्यांनी सर्वांना आश्वासन दिलं, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्यापासून पडू शकत नाही. मात्र त्याच वेळी गावाच्या एका कोपऱ्यात बसलेला गणेश शांतपणे हसत होता. ते हास्य पाहून सुमित्राच्या अंगावर काटा आला, कारण त्या नजरेत काहीतरी भयंकर दडलं होतं. आणि त्या रात्री
तिच्या घराच्या दाराखाली कोणीतरी एक चिठ्ठी सरकवून गेलं. सुमित्राने ती उघडली. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं, जास्त चौकशी करू नकोस, नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल. सुमित्राच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. कारण आता हा फक्त चोरीचा मामला राहिला नव्हता, तिच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला होता. सुमित्राच्या हातातली चिठ्ठी थरथरत होती. जास्त चौकशी करू नकोस, नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल. ते शब्द तिच्या डोक्यात घुमत होते. घरात शांतता होती. मुलं झोपली होती. बाहेर फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. पण त्या रात्री सुमित्राला एक क्षणही झोप लागली नाही. पहाटे उठल्यानंतर तिने चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचली. ही चिठ्ठी कोणी ठेवली असेल याचा ती विचार करू लागली. तिच्या मनात सर्वात आधी गणेशचं नाव आलं. पण गणेश एवढा सरळ धमकी देईल का, की त्याच्या मागे आणखी कोणी आहे? दुसऱ्या दिवशी ती कामावर गेली नाही. ती सरळ विजयच्या दुकानावर पोहोचली. विजय दुकान उघडत होता. सुमित्राचा चेहरा पाहूनच त्याला समजलं की काहीतरी गंभीर घडलं आहे. काय झालं? सुमित्राने चिठ्ठी त्याच्या हातात दिली. ती वाचून विजय काही क्षण शांत राहिला. हे खूप गंभीर आहे. आता काय करू? पोलिसांना सांगायला हवं. सुमित्रा थोडी घाबरली. जर त्यांनी माझं नाव बाहेर काढलं तर? नाव काढलं नाही तरी तुला धोका आहेच. विजयचं म्हणणं योग्य होतं. दुपारी दोघेही पोलीस चौकीत गेले. तिथे निरीक्षक अनिल शिंदे बसले होते. त्यांनी दोघांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. चिठ्ठी पाहिली. काही प्रश्न विचारले. मग ते म्हणाले, आम्ही लक्ष ठेवतो, पण तुम्हीही सावध राहा. सुमित्राला त्यांचं उत्तर फारसं समाधानकारक वाटलं नाही. तिला वाटत होतं की परिस्थिती अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर आहे. त्या दिवसानंतर काही दिवस शांततेत गेले. न चोरी झाली, न कोणती नवीन घटना घडली. पण ती शांतता खोटी होती. एक संध्याकाळ गणेश घरी आला. त्याचा मूड नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता. तो घराच्या अंगणात बसला. बराच वेळ काही बोललाच नाही. मग अचानक म्हणाला, वहिनी, गावात खूप गोंधळ चालू आहे. हो, लोक कोणावर कोणाचा संशय घेतायत. असं असेल, पण काही लोक उगाच जास्त हुशारी करतात. सुमित्रा त्याच्याकडे पाहत राहिली. गणेशने पुढे काही बोललं नाही, पण त्याच्या नजरेत एक वेगळाच अर्थ होता. त्या रात्री पुन्हा एकदा पांढरी बोलेरो गावात आली. मात्र यावेळी ती थेट गावाच्या पश्चिमेकडील टेकड्यांकडे गेली. योगायोगाने विजय त्यावेळी बाहेर होता. त्याने पुन्हा गाडीचा पाठलाग केला. यावेळी तो अधिक सावध होता. गाडी एका जुन्या पडलेल्या वाड्याजवळ थांबली. तो वाडा अनेक वर्षांपासून ओसाड होता. लोक म्हणायचे की तिथे कोणी राहत नाही. विजयने दुरून निरीक्षण सुरू केलं. काही माणसं गाडीतून उतरली. त्यांच्याकडे टॉर्च होत्या. ते वाड्याच्या आत गेले. सुमारे अर्धा तास ते आतच होते. मग ते बाहेर आले. त्यांच्या हातात काही मोठ्या पिशव्या होत्या. विजयला संशय आला. तो अजून जवळ गेला. तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला. लवकर काम पूर्ण करा. तो आवाज परिचित वाटला. विजयने कान टवकारले. पुन्हा आवाज आला आणि यावेळी त्याला खात्री झाली. तो गणेशच होता. विजयच्या अंगावर शहारे आले. आता त्याच्याकडे पहिला ठोस पुरावा होता. मात्र तो लगेच तिथून निघून गेला. कारण पकडला गेला असता तर परिस्थिती भयंकर झाली असती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सुमित्राला सर्व सांगितलं. सुमित्रा हादरली. तिचा संशय आता जवळजवळ सत्य ठरत होता. पण खरी गोष्ट अजूनही समोर आलेली नव्हती. त्या रात्री गावात पुन्हा खळबळ उडाली. कारण बेपत्ता झालेला नितीन पाटील अखेर सापडला. मात्र जिवंत नव्हे. त्याचा मृतदेह गावाजवळच्या जंगलात आढळला. संपूर्ण गाव हादरलं. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू झाला. नितीनच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. याचा अर्थ तो अपघात नव्हता. तो खून होता. आता प्रकरण अधिकच गंभीर झालं. कारण चोरीच्या घटना एक गोष्ट होती, पण आता खुनाची भर पडली होती. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी संपूर्ण तपास स्वतःकडे घेतला. गावात पोलिसांची गस्त वाढली. अनेक लोकांची चौकशी झाली. गणेशकडेही पोलीस पोहोचले, पण त्याच्याविरुद्ध थेट पुरावा नव्हता. तो शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरं देत राहिला. 2 दिवसांनी एक नवीन घटना घडली. सुमित्रा संध्याकाळी कामावरून घरी येत होती. गावाजवळच्या रस्त्यावर तिची सायकल अचानक बंद पडली. ती खाली उतरून पाहू लागली. आजूबाजूला कोणी नव्हतं. अचानक मागून पावलांचा आवाज आला. ती वळली. समोर 2 अनोळखी माणसं उभी होती. दोघांचे चेहरे रुमालाने झाकलेले होते. सुमित्राचं हृदय धडधडू लागलं. त्यांपैकी एक म्हणाला, तुला खूप प्रश्न पडतात ना? दुसरा पुढे सरकला. सुमित्रा मागे सरकू लागली. परिस्थिती धोकादायक होती. तेवढ्यात दुरून मोटारसायकलचा आवाज आला. विजय तिकडे येत होता. मोटारसायकल पाहताच ते दोघे पळून गेले. विजय जवळ आला. सुमित्रा घाबरलेली होती. घडलेला प्रकार तिने त्याला सांगितला. आता मात्र विजय गंभीर झाला. हे लोक तुला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीत. मग?
ते तुला गप्प बसवू इच्छितात. हे ऐकून सुमित्राच्या अंगावर काटा आला. त्या रात्री ती मुलांसोबत घरात बसली होती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. विजांचा कडकडाट होत होता. रात्री साधारण 11च्या सुमारास अचानक तिच्या घराच्या मागच्या बाजूला काहीतरी पडल्याचा आवाज आला. ती घाबरली. खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधार होता. काहीच दिसत नव्हतं. सकाळी उजाडल्यानंतर ती मागे गेली आणि तिथलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. मातीमध्ये एक जुनी लोखंडी पेटी पुरलेली होती. ती अर्धवट उघडी पडली होती. पेटीच्या आत काही कागदपत्र, नकाशे आणि एक जुना मोबाईल होता. सुमित्राने थरथरत्या हातांनी ते बाहेर काढलं. त्याच क्षणी तिच्या लक्षात आलं, ही पेटी कुणीतरी मुद्दाम तिच्या घरामागे टाकली होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. त्या कागदांमध्ये एक वही होती आणि त्या वहीच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, रुईखेड मालवाहतूक नोंद वही. खाली अनेक नावं लिहिली होती आणि त्या यादीमध्ये गणेश जाधवचं नाव तर होतंच, पण त्याच्यासोबत गावातील आणखी काही प्रतिष्ठित लोकांची नावंही होती. सुमित्रा स्तब्ध उभी राहिली, कारण आता तिला समजलं होतं की हे फक्त चोरीचं प्रकरण नव्हतं. यामागे संपूर्ण गाव हादरवून टाकणारं मोठं गुपित दडलं होतं. रुईखेड गावात आता वरवर शांतता दिसत होती, पण आतून सर्व काही हलायला लागलं होतं. सुमित्राच्या हातात आलेली ती जुनी नोंदवही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरावा ठरू शकत होती. तिने घराचे दार बंद केले. मुलं शाळेत गेली होती. ती एकटीच घरात बसून वहीची पानं चाळू लागली. पहिल्या काही पानांवर तारखा होत्या. त्याखाली काही आकडे लिहिलेले होते. कुठे तांबे 25 किलो, कुठे केबल 400 मीटर, कुठे मोटार 3 नग असे उल्लेख होते. प्रत्येक नोंदीसमोर काही व्यक्तींची नावं लिहिलेली होती. गणेश जाधव, महादेव काळे, दत्ता शेलार, रमेश खोत आणि आणखी काही लोक. सुमित्रा प्रत्येक नाव काळजीपूर्वक वाचत होती. मात्र काही पानं पुढे गेल्यावर तिला एक नाव दिसलं आणि तिचा श्वास अडकला. त्या नावावर तिचा विश्वास बसत नव्हता, कारण ते नाव गावातील अत्यंत आदरणीय व्यक्तीचं होतं. गावाचा माजी सरपंच भाऊसाहेब पाटील. भाऊसाहेब पाटील म्हणजे गावातील सर्वात प्रभावशाली माणूस. त्यांनी अनेक वर्ष गावावर प्रभाव ठेवला होता. गावात शाळा, रस्ते, पाणी योजना अशा अनेक कामांमध्ये त्यांचं योगदान होतं. लोक त्यांना देवमाणूस म्हणत आणि आता त्यांचं नाव या वहीत होतं. सुमित्रा काही क्षण स्तब्ध बसून राहिली. तिला समजत नव्हतं की हे खरं आहे की खोटं. तेवढ्यात तिची नजर एका वेगळ्या पानावर गेली. तिथे काही तारखा होत्या आणि त्यातील एका तारखेच्या समोर लिहिलं होतं, नितीन अडथळा निर्माण करतोय. त्याखाली पुढच्या ओळीत लिहिलं होतं, काम पूर्ण. हे वाचून सुमित्राच्या अंगावर काटा आला. नितीन पाटीलचा खून आठवला. तिच्या मनात शंका निर्माण झाली. कदाचित नितीननेही काहीतरी पाहिलं असावं किंवा या टोळीचं गुपित त्याला समजलं असावं आणि म्हणूनच त्याला संपवलं गेलं असावं. आता वेळ दवडणं धोकादायक होतं. तिने लगेच विजयला फोन केला. अर्ध्या तासात विजय तिच्या घरी आला. त्याने वही पाहिली. सर्व पानं नीट वाचली. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. शेवटी तो म्हणाला, हे खूप मोठं प्रकरण आहे. मलाही तसंच वाटतं. हे थेट पोलिसांकडे द्यायला हवं. सुमित्रा होकार देणार इतक्यात बाहेर कुत्री जोरात भुंकू लागली. दोघांनी खिडकीतून पाहिलं. रस्त्यावर एक काळी स्कॉर्पिओ उभी होती. काही सेकंदांनी ती निघून गेली. पण त्या गाडीमुळे दोघांच्या मनात भीती निर्माण झाली. कारण आता त्यांना वाटत होतं की कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्या दिवशी संध्याकाळी ते थेट निरीक्षक अनिल शिंदे यांना भेटायला गेले. शिंदे यांनी वही काळजीपूर्वक पाहिली. प्रत्येक पानाचे फोटो काढले. मग ते गंभीर स्वरात म्हणाले, आता मला समजतंय की हे प्रकरण एवढं गुंतागुंतीचं का आहे. सर, आता काय होईल? विजयने विचारलं. शिंदे खुर्चीत मागे टेकले. आता खरी चौकशी सुरू होईल. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती पूर्ण बदलली. पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला. काही मोबाईल नंबर ट्रॅक केले गेले. काही आर्थिक व्यवहारांची माहिती काढण्यात आली. हळूहळू एक मोठं जाळं समोर येऊ लागलं. गावातील चोरी केलेलं साहित्य फक्त रुईखेडमध्येच विकलं जात नव्हतं. ते इतर जिल्ह्यांमध्येही पाठवलं जात होतं. त्या जाळ्यामागे अनेक लोक होते. गणेश हा त्यातील फक्त एक भाग होता. खरा सूत्रधार कोण आहे हे मात्र अजून स्पष्ट झालं नव्हतं. दरम्यान गणेशचं वागणं बदलायला लागलं. तो वारंवार कोणाला तरी फोन करत होता. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहत होता. कधी कधी त्याचा चेहरा घाबरलेला दिसायचा, जणू काहीतरी बिनसल्लं होतं. एके रात्री सुमित्रा पाणी आणण्यासाठी उठली. तेव्हा तिला घराच्या अंगणात कुजबुज ऐकू आली. ती हळूच खिडकीजवळ गेली. बाहेर गणेश उभा होता. त्याच्यासोबत आणखी एक माणूस होता. अंधारामुळे चेहरा दिसत नव्हता. मात्र संभाषणाचे काही शब्द तिच्या कानावर पडले. पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली आहे. वही कोणाकडे गेली माहीत नाही.
साहेब खूप संतापले आहेत. गरज पडली तर साक्षीदार संपवावे लागतील. हे शब्द ऐकून सुमित्राचा जीव घशात आला. ती सावकाश मागे सरकली. काही वेळाने ते दोघे निघून गेले. सकाळी तिने सर्व माहिती विजयला दिली. विजयने लगेच शिंदेंना कळवलं. आता पोलीस पूर्णपणे सतर्क झाले. त्यांनी काही संशयितांवर गुप्त पाळत ठेवायला सुरुवात केली. मात्र त्याच रात्री आणखी एक धक्कादायक घटना घडली. गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वीटभट्टीजवळ अचानक आग लागली. अग्निशमन दल आलं. गावकरी जमा झाले. आग विझवण्यात आली. पण जेव्हा पोलिसांनी आत तपास केला, तेव्हा त्यांना जळालेल्या कागदांचे अवशेष सापडले. शिंदेंना लगेच संशय आला. कुणीतरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र नशिबाने एक कागद अर्धवट वाचला गेला. त्या कागदावर एक नाव स्पष्ट दिसत होतं, भाऊसाहेब. बाकी सर्व जळालेलं होतं. आता संशय अधिकच वाढला, पण अजूनही ठोस पुरावा नव्हता. त्याच आठवड्यात पोलिसांनी अचानक गावातील काही ठिकाणी छापे टाकले. एका गोदामातून चोरीच्या केबल्स सापडल्या. दुसऱ्या ठिकाणी मोटारींचे सुटे भाग सापडले. 2 जणांना अटक करण्यात आली आणि चौकशी दरम्यान त्यांपैकी एकाने एक मोठं नाव घेतलं. ते नाव ऐकताच निरीक्षक शिंदे काही क्षण शांत झाले. कारण ते नाव होतं भाऊसाहेब पाटील. आता पहिल्यांदाच अधिकृत चौकशीत त्यांचं नाव समोर आलं होतं. पण त्याच दिवशी संध्याकाळी भाऊसाहेब अचानक गायब झाले. त्यांचा फोन बंद होता. त्यांची गाडी घरात नव्हती आणि कुणालाच ते कुठे गेले आहेत हे माहीत नव्हतं. संपूर्ण गावात खळबळ उडाली. पोलीस त्यांचा शोध घेऊ लागले आणि दुसरीकडे त्या रात्री गणेशच्या घरातही दिवा लागलेला नव्हता. कारण गणेश सुद्धा गायब झाला होता. सुमित्रा अंगणात उभी राहून अंधाराकडे पाहत होती. तिला जाणवत होतं, वादळ अजून संपलेलं नाही. खरं वादळ आता सुरू होणार होतं. रुईखेड गावात गेल्या काही महिन्यांत जे घडत होतं, त्याने गावकऱ्यांची झोप उडाली होती. चोरी, धमक्या, खून, पुरावे, गुप्त बैठका आणि आता अचानक गायब झालेले 2 महत्त्वाचे लोक, गणेश जाधव आणि भाऊसाहेब पाटील. संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू होती. दोघे कुठे गेले असतील? पोलिसांपासून पळाले असतील किंवा कोणीतरी त्यांनाच संपवलं असेल? प्रत्येकाच्या तोंडी वेगवेगळ्या अफवा होत्या, पण सत्य अजूनही अंधारात होतं. निरीक्षक अनिल शिंदे यांनी शोधमोहीम सुरू केली. जवळच्या सर्व गावांमध्ये संदेश पाठवण्यात आले. हायवेवरील टोल नाक्यांची माहिती तपासण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. मात्र गणेश आणि भाऊसाहेबांचा काहीच मागमूस लागत नव्हता. दरम्यान सुमित्रा दिवसेंदिवस अधिक चिंतेत पडत होती. गणेशवर तिचा विश्वास नव्हता, पण तरीही तो तिच्या दिवंगत पतीचा भाऊ होता. त्याने नेमकं काय केलं होतं? तो खरंच गुन्हेगार होता की कुणाच्या हातातील प्यादा? हा प्रश्न तिला सतावत होता. दुसरीकडे विजयही शांत बसला नव्हता. त्याने स्वतः काही माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी त्याला बाजारात एक जुना ट्रक चालक भेटला. त्या चालकाचं नाव होतं शंकर. तो पूर्वी भाऊसाहेबांच्या कामात होता. गप्पा मारताना विजयने सहजच भाऊसाहेबांचा विषय काढला. शंकर काही क्षण शांत राहिला, आजूबाजूला पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाला, तुम्हाला खरंच सत्य जाणून घ्यायचं आहे का? विजय सावध झाला. हो, शंकर म्हणाला. मग काळजी घ्या, कारण हे प्रकरण दिसतं त्यापेक्षा खूप मोठं आहे. त्या रात्री शंकरने विजयला गावाबाहेरच्या एका चहाच्या टपरीवर भेटायला बोलावलं. दोघे बसले. शंकरने चहा घेतला आणि मग बोलायला सुरुवात केली. गेली 10 वर्ष भाऊसाहेब एक गुप्त नेटवर्क चालवत होते. कसलं नेटवर्क? चोरीच्या मालाची विक्री. विजय शांतपणे ऐकत राहिला. सुरुवातीला छोट्या चोरीपासून सुरुवात झाली. नंतर तांबं, केबल्स, मोटारी, शेतीची उपकरणं, सर्व काही. गणेश? गणेश फक्त काम करणारा माणूस होता. मग मुख्य कोण? शंकरने आजूबाजूला पाहिलं आणि एक नाव घेतलं. ते नाव ऐकून विजयच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण ते नाव भाऊसाहेबांपेक्षाही मोठं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय थेट निरीक्षक शिंदे यांच्याकडे गेला. त्याने शंकरकडून ऐकलेली सर्व माहिती दिली. शिंदे काही वेळ विचार करत बसले. मग त्यांनी एक फाईल काढली. त्या फाईलमध्ये काही जुने दस्तऐवज होते आणि त्या दस्तऐवजांमधील माहिती शंकरच्या कथेशी जुळत होती. आता तपासाची दिशा पूर्णपणे बदलली होती. त्याच दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. जवळच्या शहरातील एका लॉजमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. लॉज मालकाने पोलिसांना फोन केला. पोलीस तिथे पोहोचले आणि त्या व्यक्तीला पाहताच सर्वजण थबकले. तो गणेश होता. गणेश जिवंत होता, पण त्याची अवस्था अत्यंत वाईट होती. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बातमी गावात पोहोचताच खळबळ उडाली. 2 दिवसांनी गणेश शुद्धीवर आला.
रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. निरीक्षक शिंदे स्वतः त्याची चौकशी करण्यासाठी आले. काही वेळ गणेश काहीच बोलला नाही. मात्र अखेर तो बोलू लागला. मी सर्व सांगतो. शिंदे शांतपणे ऐकत होते. गणेशचा आवाज थरथरत होता. मी चूक केली, खूप मोठी चूक. भाऊसाहेब कुठे आहेत माहीत नाही. शेवटचं कधी भेटलास? 3 दिवसांपूर्वी. काय झालं होतं? गणेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, त्यांनी मला संपवायचा प्रयत्न केला. रुग्णालयातील खोलीत एकदम शांतता पसरली. गणेश सांगू लागला. त्याच्या मते पोलीस तपास वाढत चालल्यामुळे टोळीतील काही लोक घाबरले होते. त्यांना वाटत होतं की गणेश कधीही सर्व माहिती पोलिसांना देऊ शकतो. म्हणून त्याला एका ठिकाणी बोलावण्यात आलं. तिथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तो कसाबसा बचावला आणि पळून गेला. शिंदे यांनी सर्व माहिती नोंदवून घेतली. मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. भाऊसाहेब कुठे होते? दुसऱ्या दिवशी पहाटे एक फोन आला. फोन एका शेतकऱ्याने केला होता. गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या दगडखाणीजवळ एक सोडून दिलेली गाडी सापडली होती. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ती गाडी भाऊसाहेबांची होती. गाडी रिकामी होती, पण तिच्या आत काही कागदपत्र सापडली आणि एक नकाशा. त्या नकाशावर लाल शाईने एक ठिकाण गोल करून चिन्हांकित केलं होतं. निरीक्षक शिंदे नकाशाकडे पाहत राहिले, कारण ते ठिकाण रुईखेडच्या पश्चिमेकडील टेकड्यांमध्ये असलेल्या एका जुन्या, बंद पडलेल्या खाणीचं होतं. आता सर्वांना जाणवत होतं, या रहस्याचा शेवट जवळ आला आहे. पण त्या बंद खाणीमध्ये नेमकं काय दडलं आहे? भाऊसाहेब जिवंत आहेत की नाही? आणि या संपूर्ण गुन्हेगारी जाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची होती. रुईखेड गावावर अनेक महिन्यांपासून घोंगावत असलेलं संकट आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं होतं. चोरीचं जाळं, नितीन पाटीलचा खून, धमक्या, गायब झालेले लोक आणि आता जुन्या खाणीचा नकाशा. सगळ्या धाग्यांचा शेवट जणू त्या एका ठिकाणी जाऊन मिळत होता. निरीक्षक अनिल शिंदे यांनी वेळ न दवडता कारवाई सुरू केली. त्या रात्रीच एक विशेष पथक तयार करण्यात आलं. काही पोलीस कर्मचारी, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि स्थानिक मार्गदर्शक यांना सोबत घेऊन ते पश्चिमेकडील टेकड्यांकडे रवाना झाले. विजयलाही माहिती देण्यात आली. सुमित्रालाही ही बातमी समजली. तिच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होत्या, कारण या तपासाचा शेवट तिच्या आयुष्यालाही नवी दिशा देणार होता. मध्यरात्र उलटली होती. आकाशात ढग होते. थंड वारा वाहत होता. पोलीस पथक जुन्या खाणीपाशी पोहोचलं. वर्षानुवर्षे बंद असलेली ती खाण भयान दिसत होती. झाडाझुडपांनी संपूर्ण परिसर व्यापला होता. काही ठिकाणी जमिनीत मोठे खड्डे पडले होते. टॉर्चच्या प्रकाशात पोलीस पुढे सरकत होते. अचानक एका जवानाने आवाज दिला, "सर, इकडे काहीतरी आहे." सर्वजण धावत तिकडे गेले. जमिनीवर ताज्या टायरच्या खुणा होत्या. याचा अर्थ अलीकडेच कोणीतरी तिथे आलं होतं. पुढे जात असताना त्यांना खाणीच्या आत एक लपवलेला लोखंडी दरवाजा दिसला. तो झुडपांच्या आड दडवलेला होता. पोलिसांनी सावधगिरीने दरवाजा उघडला. आत एक मोठा भूमिगत कक्ष होता. तो पाहून सर्वजण थबकले. खोलीत चोरी केलेल्या वस्तूंचे ढीग पडले होते. तांब्याच्या केबल्स, वीज उपकरणं, शेतीची यंत्र, मोटारींचे भाग आणि अनेक कागदपत्र. हे संपूर्ण गुन्हेगारी जाळ्याचं मुख्य गोदाम होतं. निरीक्षक शिंदे यांना आता खात्री झाली होती. तेवढ्यात एका कोपऱ्यातून हलकासा आवाज आला. सर्वांनी बंदुका रोखल्या. 2 पोलीस पुढे गेले आणि काही क्षणांनी त्यांनी एका व्यक्तीला बाहेर आणलं. तो जखमी अवस्थेत होता. दाढी वाढलेली होती. कपडे फाटलेले होते. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून भाऊसाहेब पाटील होते. सर्वजण अवाक झाले. भाऊसाहेबांना बाहेर आणण्यात आलं. त्यांची अवस्था खूपच खराब होती. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्याने संपूर्ण प्रकरणाचा चेहरामोहरा बदलून गेला. भाऊसाहेबांनी कबूल केलं की अनेक वर्षांपूर्वी त्यांनी काही लोकांसोबत मिळून चोरीच्या मालाचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला पैसा कमावण्यासाठी हा मार्ग निवडला, पण नंतर हे जाळं इतकं मोठं झालं की त्यांच्याही नियंत्रणाबाहेर गेलं. वेगवेगळे लोक यात सहभागी झाले. काही बाहेरचे गुन्हेगारही जोडले गेले. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला, कारण परिस्थिती धोकादायक होत चालली होती. पोलीस तपास वाढत होता. लोक संशय घेऊ लागले होते. पण टोळीतील काही सदस्य यासाठी तयार नव्हते. त्यांना पैसा हवा होता. त्यांनीच नितीन पाटीलचा खून केला, कारण नितीनने गोदामाबद्दल माहिती मिळवली होती. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे गणेशला फसवून गुन्ह्यांमध्ये अधिकाधिक अडकवलं गेलं होतं.
तो गुन्ह्यात सहभागी होता, पण अनेक गंभीर निर्णय त्याने घेतले नव्हते. जेव्हा भाऊसाहेबांनी सर्व बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याच काही साथीदारांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना त्या खाणीमध्ये कैद करून ठेवलं आणि स्वतः फरार झाले. पोलिसांनी लगेच पुढील तपास सुरू केला. काही दिवसांत अनेक आरोपी अटक झाले. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत छापे टाकण्यात आले. चोरीच्या मालाची मोठ्या प्रमाणावर जप्ती झाली. काही महिन्यांनी न्यायालयात खटला सुरू झाला. सर्व पुरावे सादर करण्यात आले. अनेक आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. नितीन पाटीलच्या खुनासाठी मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. चोरीच्या जाळ्यात सहभागी इतरांनाही शिक्षा झाली. गणेशने न्यायालयात स्वतःच्या चुका मान्य केल्या. त्याने तपासात सहकार्य केलं. त्यामुळे न्यायालयाने त्याची भूमिका लक्षात घेत निर्णय दिला. या सर्व घटनांनंतर रुईखेड गाव हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं. लोक पुन्हा निर्धास्तपणे राहू लागले. गावातील भीतीचं वातावरण संपलं. सुमित्राच्या आयुष्यातही बदल झाला. तिने अनेक संकटांचा सामना केला होता, पण शेवटी सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य तिने दाखवलं. गावातील लोक तिचा अधिक आदर करू लागले. विजयनेही या संपूर्ण काळात तिला खूप मदत केली होती. दोघांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं. गावाच्या विकासासाठी दोघे मिळून अनेक सामाजिक उपक्रम राबवू लागले. एके संध्याकाळी सुमित्रा तलावाच्या काठावर उभी होती. सूर्य मावळत होता. पाण्यावर सोनेरी किरणं पडली होती. तिने दीर्घ श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांतील घटना तिच्या डोळ्यांसमोरून गेल्या. भीती, संघर्ष, रहस्य, सत्याचा शोध सगळं संपलं होतं. आणि त्या मावळत्या सूर्याबरोबर रुईखेड गावाच्या आयुष्यातील एक काळा अध्याय कायमचा बंद झाला.